जर सापडला तर त्या ठिकाणी आपण त्यांना घेऊन त्या क्रिसमस मंचापर्यंत द्यावी लागते. संघ येत आहे तोपर्यंत आपल्या लांबदेवतेचे देखील पुन्हा आपण बाजू करूया की जेणेकरून मध्येच या ठिकाणी जो खोळंबा होतो असं काही होऊ नये आणि त्यामध्ये पुन्हा आपले सगळे ग्रामस्थ किंवा आंबेड असेल मानसकोट सगळे ग्रामस्थ ज्यांना पालखी नाचवायचे त्यांनी सर्वांनी या ठिकाणी सहभागी व्हायचे. कांद्याकडचे आमचे सगळे युवक चला 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 आपले गांधीकडचे ग्रामस्थ साधारणपणे आपले या सगळे या ज्या पद्धतीने आपण पालखी नाचवतोय माझ्या सगळ्या वांजी असेल वांजीचे ग्रामस्थ आजूबाजूचे ग्रामस्थ आपण देखील या ठिकाणी येऊन त्याचा देखील आपण आस्वाद घेऊ शकता. अजून अर्धा तास देखील जाणार असं या ठिकाणी वाटतंय. तो संघाचा आत्महत्या पाहूया. आवर्जून आपण या ठिकाणी उपस्थित लावले होते. संघाचा मात्र निश्चित मित्रांनो या ठिकाणी थोडंसं वेगळं चित्र पाहायला मिळालं आणि म्हणून थोडंसं ज्या प्रकारे आपण त्याला खतम विजयशी म्हणाले ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. तुम्ही ज्या वेळेला अशा प्रकारचे आयोजक स्पर्धा आयोजित करत असतात त्यावेळेस आपण त्याची निश्चित करून घ्यायला पाहिजे असते. वा संजय काका देखील पुन्हा एकदा काढण्याला पालख्या खांदा मारलेला आहे. चला ही एक वेगळी मजा या निमित्तानं आमच्या या कारवाडीमध्ये पाहायला मिळते. आणि आपली पालखी आमच्या सभापती मॅडम म्हणाल्या गीते मॅडम देखील म्हणाल्या की आपल्या या पट्ट्यात अशा प्रकारच्या स्पर्धा होत नाहीत आणि म्हणून एक चांगला माणूस होता आपला की त्या स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळाव्यात. वा आमच्या रवी काका देखील या ठिकाणी पालखीला खाना मारलेला आहे. हा एक प्रकारचा आनंद आहे बा. आणि जी मंडळी बा या सगळे या हलवा सगळे झाले लोक आमचे गावचे प्रेमी बघा हे देखील कमी नाहीत बा. प्रत्यक्ष ग्रामदेवता त्यांच्या घरामध्ये वास्तव्य करते म्हणजे सगळेचे रूपावर ह्या सगळ्या गोष्टी असतात त्यांच्या थोड मंडळींच्या घरामध्ये असतात. आणि असं असताना देखील एक वेगळाच आनंद आणि हे युट्यूब लाईव्ह आहे बा. आणि खऱ्या अर्थानं हे आमचे सगळे परवाने आहे बा. या सगळ्याचं चित्र आमच्या या कानेपूर गावामध्ये राहणार आहे. आज जगामध्ये अशा प्रकारचं युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून देखील हे चित्र पाहायला मिळत आहे. खूप खूप धन्यवाद. एक वेगळ्या प्रकारचा ठोका असतो ज्यावेळेस सर्व पालखी नाचवत त्यावेळेस आपल्या याकडे पाहायला मिळणार आहे. पण आपल्या ग्रामात एक वेगळी स्थान त्या ठिकाणी घेतात की पालखी नृत्य कशा प्रकारची असते. आपण देखील त्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊया. आणि खातोसर तुम्हा देखील कौतुक एवढ्या वयात आपण येत आहे. खऱ्या आवाजामध्ये समालोचन करत असताना आपण त्या संस्कृतीचा देखील आपण आधार घेत आहे. आपल्या समितीचे कामे आपण या ठिकाणी आलेले आहेत. मी किशोर काका आपल्या विनंती करतो त्याचं आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे. नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य सुवर्ण मांगले आपण देखील या ठिकाणी या. स्पर्धेत उपस्थित आतुरता की मला बाकी नसते त्या प्रत्येकाला एक संधी या ठिकाणी ग्रामदेवतेच्या कृपेमुळे उपलब्ध झालेली आहे. तर आपणही आईची पालखी खांद्यावरती घेऊन आपण आपली हौस आणि आपल्या ग्रामदेवतेची हौस भागूया. बघता बघता अनेक हात पुढे सरकले. एक वेगळा पुन्हा एक वेगळा उत्साह या ठिकाणी निर्माण झालेला. या ठिकाणी विनय घोडे सरांनी आपला पारंपरिक इतिहास आपली संस्कृती
आणि पूर्वीचे ढोल. कारण आता आपण साधा ढोल घेऊन फक्त वाकण्याची अभिनय करतो, पण त्यावेळची लोक खरोखर ओझ्याचा ढोल घेऊन. मला विनय सर आठवतं, फडकवण्यामध्ये कांटे नावाचं एक ग्रस्त होतं, त्यांच्या उंची इतका लांब ढोल होता. त्या ढोलाशिवाय कुठलाही ढोल ते घालत नसत. ते एक प्रत्येकाची एक खासियत होती की असे ढोल त्यावेळची लोक वाजवले जायचे. या प्रत्येका पाठीमध्ये एक शास्त्र आहे, एक विज्ञान दडलेलं आहे. ही पूर्वसूचना आहे, पाऊस येण्याची पूर्वसूचना आहे शेतकऱ्यासाठी. आणि आपला शेतीप्रधान देश आहे आणि साधारणपणे आपल्याकडे सगळी लोक आहेत ते शेतकरी. आता शेती सोडून टाकली. पूर्वी एकदा शिंद्याचा होप पेटला की भाजवलेला सुरुवात होते, अशी परिस्थिती होती. खऱ्या अर्थाने भगवान कृष्णाची आठवण म्हणून आपण तो माळ आणतो. एक मोठा लांब लचक माळ असतो आणि लिलिया हसत फुलवर आपण आणू शकतो. म्हणजे एकीचं बळ काय असतं, एकी काय असते, आपली एकूण काय आवश्यकता आहे हे दाखवण्यासाठी तो माळ रूपाने पूर्वजांनी निर्माण करून ठेवलेला आहे. आणि विनय सर, खऱ्या अर्थाने जे 15 दिवस आहेत, या 15 दिवसामध्ये ग्रहांची जी स्थिती असते ती उग्र असते, अतिशय उग्र असते. आणि म्हणूनच हा शिमगोत्सव साजरा केला जातो. या वेळेला पृथ्वी तलावरती 2 शक्ती वास करत असतात, एक सकारात्मक आणि नकारात्मक. आणि त्या नकारात्मक शक्तीचा नाश व्हावा आणि म्हणून ही ग्रामदैवत प्रत्येक घरोघरी फिरत असतात. आणि खऱ्या अर्थाने मगाशी तुम्ही म्हटलं की अखंड जगामध्ये नव्हे, महाराष्ट्रामध्ये घरोघरी देव येण्याची पद्धत फक्त कोकणामध्येच आहे. देव आपल्या भेटीला येतो, बाकी ठिकाणी देव रस्त्याने जातो आणि तिथे लोक जातात. पण खऱ्या अर्थाने आपल्या कोकणामध्ये देव आपल्या प्रत्यक्ष घरी आपल्याला भेटायला येतो. हे एक वैशिष्ट्य आपल्या कोकणाचं आहे. आणि या कोकणाच्या निसर्गाची साधर्म्य साधणारा असा हा खेळ आहे. आणि त्याच्यातून एक मनोरंजन आणि त्याशिवाय खऱ्या अर्थाने शिवकालीन जर याचा इतिहासाचा विचार केला तर छत्रपतींनी या सगळ्या गोष्टींचा वापर करून घेतला. आपल्याला ज्ञात आहे साहित्यकाराची फजिती, गोंधळ होऊ नये म्हणून मोठमोठे ढोल वाजवले गेले. लक्षात घ्या, या ढोलाचं महत्व शिवरायांनी गनिमी काळामध्ये वापर करून घेतला. एवढं महत्व या ढोलांचं आहे. कारण त्याच्यामधून एक वेगळा रणवाद्य आहे, त्याच्यातून वेगळे ऊर्जा निर्माण होते, सैनिकांचा उत्साह वाढतो, त्यांच्यामध्ये जोश निर्माण करण्याचं काम. सहज जरी ढोल कानावर पडला की आपले पाय हलायला लागतात, एवढी ताकद या ढोलामध्ये. आपल्या भारतीय संस्कृतीचा विचार केला तर प्रत्येक ठिकाणी वाद्य वेगळं आहे. आपल्या गणपतीचं वाद्य वेगळं आहे, तिथं नाल आहे, ढोलकी आहे, तिथं तो नाद मधुर आहे. म्हणजे तिथं खऱ्या अर्थाने भक्तिमय वातावरण निर्माण व्हावं या उद्देशाने ती वाद्य तिथं वाजवली जातात. पण शिमग्यामध्ये म्हणा की ही रणवाद्यच वाजवली जातात, कारण हे रणवाद्य आहे. तर अशा पद्धतीने प्रत्येक वाद्य आपली वेगळी आहे. आणि विशेष म्हणजे तुम्ही म्हटलं की आधुनिक काळ बदलत झाला, विनय सर बरोबर आहे. तुम्ही डीजे वाजवला तर इथं 10-20 लोक अटॅकले पडतील, पण इथं 50 ढोल वाजवा, एकाच्याही हृदयाला त्रास होणार नाही एवढी ताकद आमच्या वाद्यामध्ये आहे. कारण वैज्ञानिकदृष्ट्या ते वाद्य आमच्या पूर्वजांनी तयार केले. कदाचित ते शाळेत गेलेले होते, पण त्यांनी विज्ञानाचा पुरेपूर आपल्या अनुभवातून अभ्यास केलेला होता आणि म्हणून त्यांनी वाद्य आपल्यासाठी निर्माण करून घेतली. साधारणपणे पालखी येण्याच्या पूर्वी आपली नमनं घरोघरी जातात आणि त्या नमनाच्या बोधकाचा जो एक नाद असतो, तो नाद इथं प्रत्येकाला उत्स्फूर्त करतो, की या शिमग्यामध्ये खेळण्यासाठी उत्स्फूर्त करतो. आणि ती कला त्या मृदंगाने पहिली थांब दिली जाते आणि मग हे वाद्य, म्हणजे वाद्याचा क्रम सुद्धा आपल्या पूर्वजांनी कसा ठेवलेला आहे. आधी ढोल नाही, आधी मृदंग वाजले आणि मगच ढोल वाजले. एवढं वैज्ञानिक दृष्टिकोन आणि पूर्वीच्या काळी जे आजाद जे कृती होते त्याला कारण हे आमचे वाद्य आहे. या वाद्यांचा नकळतपणे आपल्या हृदयावरती, आपल्या अखंड शरीरावरती त्याचा परिणाम होत असतो. म्हणून ही वाद्य या ठिकाणी निर्माण केलेली आहे. प्रत्येक गावच्या शिमग्यात काहीतरी वैशिष्ट्य आहे. साधारणपणे तुमच्या उजगावच्या शिमग्यामध्ये ते काय ते गाणं सगळे येतात,
तो क्षेत्र असतो. आमच्या इकडे 2 देवींची भेट होते, कोळवा आणि आंबेड या 2 ग्रामदैवतांची भेट होते. जेणेकरून या स्पर्धा जर ठेवल्या तर हा आपला पूर्वजांचा जो इतिहास आहे त्याचा निदान उजाळा होतो, तो कानावरती पडतो. आपल्या पूर्वजांनी काय केलं. जर तुम्ही थोडे उशिरा आला पण याने पहिला जो देखावा इथे सादर केला ना, बघितलात ना तो, की ज्या पूर्वजाने ही देवी या गावामध्ये आणली, ज्या पूर्वजाने हा गाव वसवला, तो पूर्वज तरी इथं आणला. मला वाटतं हे नवीन पिढीला काय माहितीच नसते, पण यांच्या या कल्पकतेमुळे आज सगळ्या आम्हालाही ते माहिती झालं. आम्हालाही माहिती झालं की अंतराळ पिढीने हा गाव कसा वसवला, पूर्वजाने देवीला कसं या गावामध्ये आणलं. तर मोठा इतिहास हा आंबेड गावचा आहे. ज्यावेळेला संघ या ठिकाणी दाखल होतील त्याला वेगवेगळ्या पारंपरिकता आणि आधुनिकता यांचा समन्वय साधून त्याने वेगवेगळ्या चाली कशा निर्माण केल्या या इथल्या लोकांना कळणार. इथल्या लोकांना पारंपरिकता माहिती, पण जी आधुनिकता आहे, जे आता राज्यस्तरीय संघ वगैरे आहेत याच्यामध्ये जी आधुनिकता आहे किंवा वेळेचं बचत कसं करावं, कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त चाली कशा दाखवून द्याव्यात किंवा वेगवेगळ्या ढोलांच्या चाली कशा दाखवून द्याव्यात किंवा ढोल वाजवताना प्रत्येकाची जी काठी ती महत्वाची असते. पहिला जी काठी वाजते चाल एकानंच बदलायची असते. आपल्या इथे काय होतं, म्हणून तो चाल बदलत जातो, पण तसं काही स्पर्धेमध्ये नसतं. ती जबाबदारी एकावरती असते आणि त्यानं ती चाल बदलायची असते. या सगळ्या गोष्टी आपल्याला निश्चितच जवळून अनुभवायला मिळणार आहेत. हरकत नाही, उशीर झाला तरी हरकत नाही, कारण आपण सगळ्यांनी एक निश्चय केलेला आहे. मी सुरुवातीला म्हटलेला आहे की आजची जी रात्र आहे ती आपण देवीसाठी द्यायची आहे. तो किती वेळ लागू दे, तेवढा वेळ थांबण्याची म्हणजे थोडक्यात आमची आज देवीने परीक्षा घेतली. जे सगळं उशिरा येणं हे सुद्धा सगळं तिच्या इच्छेने चालतंय. खऱ्या अर्थाने ती आमची परीक्षा आहे की उशिरा येऊन सुद्धा तुम्ही किती थांबता हे देवीला कदाचित बघायचं असेल आणि म्हणून कदाचित सगळं उशिरा येत असते. आणि दुसरं एक वैशिष्ट्य बघा, अगदी खोत मंडळी सुद्धा इथं पालखीला खांदा मारला. ती अभिप्रेत आहे देवी. देव सांगत नाही हे असं करावं, तो आपल्या कृतीतून दाखवून देतो, म्हणून त्याला आपण देव म्हणतो. तर अशी वैशिष्ट्यपूर्ण जर तुम्ही आपल्या ह्याच्यात सांगाल की अशा पद्धतीने कुठे काही घडलं नसेल की आपली स्थानिक लोकांनी मनमुराद आपले हौस भागवून घेतली आणि नंतर मग निमंत्रित संघ या ठिकाणी दाखल होती. जर या ठिकाणी आणखी तुम्ही बघितलं की ह्या मंडळीत आधुनिक किल्ला म्हणजे